हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सकाळचे वाजले आहे 7 आणि मी निघाले स्कूलला. तर चला मग स्कूलमध्ये जाते आणि नंतर बोलते. मी स्कूलमधून आल्यानंतर मग घरातली कामं वगैरे सर्व आटोपली. तर आता थोडंसं फ्रीज क्लीन करणार आहे. जे आपण मंथली फ्रीज क्लीन करतो ना, आता ते करायचं आहे. तर चला मी मंथली कसं क्लीन करते पटकन तुम्हाला झटपट दाखवते. चला. तर मी इथं फ्रीज क्लीन करायला घेतलेलं आहे आणि एकदम डीप क्लिनिंग नाही करणार आहे. तर आपण जे भाजीपाला ठेवतो थोडं थोडं फ्रीजमध्ये काही ना काही पडतं ना, तर ते नेहमी मग थोड्या दिवसांनी आपण काढून टाकायचं. आणि माझं फ्रीज इतकंसं खराब होत नाही, कारण की मी व्यवस्थित पॉलिथिन किंवा ऑर्गनाइज जे आहे ना ते व्यवस्थित केलेलं आहे. तर आधी मी सर्व फ्रीजमधल्या वस्तू काढून ठेवते. का थोडंफार पण थोडंसं घाण म्हणजे असं भाज्यांचं पडलेलं किंवा असं काही दिसलं ना, मग मी काय करते लगेच क्लीन करायला घेते. कारण की नको मग ते तसंच ठेवून राखायला परत. तर म्हटलं तर चला आता वेळ आहे ना, तर करून घेऊयात क्लीन. नाहीतर खरं सांगू का, सध्या मला आहे ना शाळेच्या कामापासून वेळच मिळत नाही. तर म्हटलं चला आधी हे क्लीन करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर मी क्लीन करायला घेतलं. म्हटलं आज करूनच टाकू. खूप दिवसापासून 2-4 दिवस झाले मला ते डोक्यात होतं की हे आपण क्लीन करून घेऊ, क्लीन करून घेऊ, पण राहूनच जात होतं. तर मग मी आज क्लीन करायलाच घेते. धावपळीमध्ये ना आपलं काही कामं अशी असतात की ती राहूनच जातात. आणि माझं असंच होतं. माझं नेहमी ते शाळेचे कामं, मग नंतर मुलांचा अभ्यास, घरातली क्लिनिंग जी असते, कपडे राहतात, लादी वगैरे आपलं सर्व घरातलं आवरणं. तर माझं त्याच्यामध्ये वेळ असा निघून जातो की पूर्ण दिवस माझा कधी संपतो ना कळतच नाही. तर त्यामुळे मग म्हटलं आज आता करूनच घेऊ. तरी तर मी सर्व फ्रीजच्या वस्तू काढून घेतलेल्या आहे. आणि तुम्हाला एक सांगते, मी फ्रीजमध्ये ना माझं घाण का नाही होत तुम्हाला सांगते. आणि नाही तर मग मला सर्व वॉश करावे लागले असं जे प्लेट्समध्ये आहे ना फ्रीजच्या, त्या मला काढून सर्व वॉश करावे. पण त्याची मला गरज खूप कमी पडते, कारण की मी खूप छान एक आयडिया केलेली आहे. आणि पैसे थोडेही न वापरता ते केलेलं आहे. तुम्हीसुद्धा हे करू शकता. कारण की उगाच जिथं पैसे वापरायचे, जिथं खर्च करायचे तिथंच खर्च करावे माणसाने. जर आपलं काम होत असेल ना, तर मग आपण का नाही करावं. तर मी तुम्हाला सांगते मी काय केलेलं आहे. ज्या आपल्या पॉलिथिन आहे ना व्हाईट कलरच्या, त्याच कापून मी इथं खाली ह्या प्लेट्स ज्या आहे ना तिथं ठेवलेल्या आहे, जेणेकरून खाली काही पण सांडलं किंवा पडलेल्या गोष्टी ना त्या लवकर क्लीन करता येतं. म्हणजे तो पेपर आहे ना, तो प्लास्टिकचं जे पॉलिथिन ठेवलेलं आहे ना, तर तो आपण काढून झटकू शकतो किंवा धुवू शकतो तेलकट पडलेलं. तर मग मी तेच केलेलं आहे. तिथं पाहू शकता तुम्ही, पहा. तर ह्या पॉलिथिन मी अशा ठेवलेल्या आहे. डीमार्टच्यासुद्धा खूप छान, मी डीमार्टच्या पण बाकीच्या ठेवल्या, जेवढ्या माझ्याकडे जशा अवेलेबल होते तशा मी ठेवलेल्या आहे. आणि इथं पाहू शकता बघा, प्रत्येक पार्टमध्ये मी अशी पॉलिथिन मस्त छानशी अशी आथरून घेते आणि तेच आता झटकून घेत आहे मी. आणि परत व्यवस्थित ठेवून देत आहे, जेणेकरून आपल्याला जे जे वर्किंग असतील ना लेडीज, त्यांना खूप उपयोगात पडते ह्या गोष्टी. आणि मी हेच करते. उगाचच मग असं ठेवायचं, परत ते पुसायचं पडलेलं, इतकं घाण फ्रीज होतं ना. माझं फ्रीज अगदी क्लीन असतं, घाण होतच नाही. त्याच्यामुळे मग फ्रीजचं काही टेन्शन नसतं. पण आता थोडंफार भाज्यांचं वगैरे पडलेलं होतं ना, म्हणून म्हटलं क्लीन करून घेऊयात. तर म्हणून मग मी हे क्लीन करायला घेतलं. इथं तुम्ही पाहू शकता थोडंफार पडलेलं होतं, ते फक्त काढून घेतलं आहे मी. आणि परत त्या पॉलिथिन परत अशा ठेवून घेतलेल्या आहे. मग उगाचच आपण एवढे पैसे वेस्ट करायचे, तर ते उगाच काय करायचे. आणि व्हाईट कलरच्या ज्या यूज केल्या ना, त्या एकदम व्यवस्थित दिसतं, असं म्हणजे दिसत पण नाही. आणि छान सुटसुटीत आणि क्लीन दिसतं एकदम, अगदी छान वाटतं. नाही तर कुणाचे फ्रीज बघाल तुम्ही, तर किती दुधाचं पडलेलं, भाज्यांचं पडलेलं, तर मग ते कुबट वास येणं, ह्या गोष्टी होतात. किंवा कारण की आपण त्याच्यामध्ये दूध किंवा भाजीपाला ठेवतो, तर आपलं फ्रीज एकदम स्वच्छ झालंच पाहिजे. त्याकरता मग मी असं मस्त पॉलिथिनचा वापर केलेला आहे. आणि बरेचसे असे ऑर्गनाइज मी डब्बे किंवा आपण नाही का श्रीखंडाचे डब्बे किंवा अशा गोष्टी मी ते यूज करते मी. तेच माझ्याकडे बरेचसे डब्बे आहे किंवा फ्रूटचे जे असतात ना ते छोटे छोटे बॉक्सेस. हे बघा, आता तुम्ही हे पाहणार, तर हा फ्रूटचाच आहे, किवीचा. तर त्याच्यामध्ये मस्त मी अद्रक भरून ठेवत असते. तर अशा गोष्टी काही मी असं त्या ऑर्गनाइज म्हणून वापर करते. उगाचच एवढे महागाचे डब्बे घ्या नुसतं आपल्याला नाही का शो म्हणून, तर एवढं काही करण्याची गरज नाही. ज्या गोष्टींमध्ये पैसे वेस्ट करायचे, जिथं पैसे लागतील तिथंच खर्च करा. उगाचच इथं तिथं पैसे खर्च न करता तुम्ही तुमचं मस्त ऑर्गनाइज करू शकतात. आणि माझं तर हेच मत आहे, उगाचच पैसे खर्च करायचे जिथं लागत नाही तिथं. पण काय त्याच्यामध्ये काय एवढं मोठेपणा. तर आपल्याला जेवढं शक्य होईल ना तेवढं बिना पैशाचं आपण ऑर्गनाइज हे करू शकतो.
तर अशा प्रकारे मी मस्त छान माझ्या फ्रीजला ऑर्गनाईज स्वतः घरच्या गोष्टींपासूनच करत असे. फ्रीज म्हणा, कपाट म्हणा, ड्रॉवर्स त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ते मी घरीच स्वतः बॉक्सेसचा वापर करून करत असते. तर इथं सर्व तुम्ही पाहिलं तर मला काही वेळ लागला नाही. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये हे कागद जे काढून पुसून घेतले मी, पटकन झटकून घेतले आणि माझं फ्रीज अगदी पटापट क्लीन होऊन गेलं. तर अशा पद्धतीने मी फ्रीज क्लीन करून घेत असते मध्ये-मध्ये. तर मला काहीच वेळ लागला नाही. तुम्ही पाहिलं असेल, तुम्हीसुद्धा हे यूज करा. कारण की उगाचच काय ते फ्रीजची डीप क्लीनिंग करायची म्हटलं ना, खूप 2-3 तास तरी जातील तुमचे, जर तुम्ही जर असं काही वापरणार नाही. कारण की त्याच्यावरती बऱ्याचशा वस्तू पडलेल्या असतात, डाग, ते चिकटपणा मग खूपच जास्त होऊन जातो. पहिले सुरुवातीला तसंच माझं व्हायचं. मग माझं शाळेची कामं, घरातली, त्याच्यामुळे तो फ्रीज एकदा दोनदा बघितलं तर तसंच व्हायला लागलेलं. तर म्हटलं मग काय करायचं? तर त्यामुळे मग मी काय केलं, मग हे जे प्लास्टिकचे आहे ना पिशव्यांचं जे जरा म्हटलं हे करून बघू. तर तेव्हापासून ना मला खूप कमी पैसे लागायला लागले. म्हणजे कमी वेळ पण लागायला लागला, कमी वेळ लागायला लागला आणि माझं फ्रीज अगदी झटपट क्लीन होऊन जायला लागलं. मग मला हे खूप फार आवडलं. मग मी अशा काही गोष्टी करत गेली की जेणेकरून ना माझं पटकन झटपट कामं उरकतील. किचनचं म्हणा, म्हणजे बरेचसे कामं जिथं ना मला वेळ, म्हणजे ज्या गोष्टीसाठी खूप वेळ लागेल ना तिथं मला खूप आता कमी वेळ लागायला लागला. मी अशा पद्धतीने ऑर्गनाईज किंवा घर मेंटेन केलेलं आहे आणि स्वतःला पण वेळ मिळतो आणि सर्व गोष्टी होतात माझ्याकडनं. मग बाकीचे म्हणतात की तुला काम करता करता शाळेची कामं, यूट्यूबचे व्हिडिओ पण कसे करते. तर हेच एक कारण आहे की आपण नाही का काही ऑर्गनाईज केलं ना ज्या गोष्टी, तर आपल्याला वेळ हा मिळत असतो आपल्यासाठी. तर मग आपली आवड पण असली तर त्या गोष्टी होतात. माझी आवड होती म्हणून मग मी व्हिडिओजसुद्धा करते. तुम्हाला माहिती आहे डेली व्लॉग असतात माझे. तर मग अशा पद्धतीने माझं फ्रीज हे मस्त क्लीन झालं आहे. आता मी वरती कॉलिन आहे ना ते मस्त त्यांनी पुसून घेत आहे इथं. छानसं मस्त फ्रीज आता माझं क्लीन होईल आणि खरंच अशा पद्धतीने तुम्ही पण क्लीन करत जा. जे वर्किंग वुमन असतील ते त्यांना खूप उपयोगात पडेल. पटकन जे पॉलिथिन वगैरे ठेवा किंवा तुम्ही कोणतेही ऑर्गनाईज मागू शकता. पण पैसे वेस्ट न करता जर करायचं असेल तर हे तुम्ही करू शकता एक. तर अशा पद्धतीने मी क्लीन केलेलं आहे फ्रीज. माझं झटपट अगदी पटापट झालेलं आहे. तर चला आजचा हा व्हिडिओ इथंच मी एंड करते आणि माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.